नोटाबंदी होऊन आता 50 पेक्षा जास्त दिवस उलटलेत, मात्र ग्रामीण भागात अजूनही मोठा चलन तुटवडा जाणवतोय। परिणामी कोणताही शेतमाल विकल्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांच्या हातावर रोख रकमेऐवजी एकूण रकमेचा चेक टेकवतात। हा चेक बँकेत जमा केल्यानंतर वाटण्यात जास्त दिवस लागत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। माल भक्कम पडले, घरामध्ये सोयाबीन आहे, मक्का आहे, कापूस आहे, पण अशी अडचणी विकायला जा तर चेक देतात व्यापारी, ते बँकेत जा ते 2000 रुपये देते, नाहीतर मग कर्ज कापून घेते, असे करते बँकेमध्ये। बँकेमध्ये जावं तर ते पैसे मिळतात, पण पैशाचे 2000 मिळतात दररोज। 2000 मध्ये मोडायला जावं तर 2000ची सुट्टी मिळत नाही, त्याचं जास्त ते म्हणजे 1000-2000चं सामान घ्या म्हणतात ना, तर त्यावेळेस पैसे मिळतील। ते पैशाला आम्हाला ते विनाकारण जातात। म्हणजे आपल्या घरामध्ये 10-5 क्विंटल कापूस आहे, पण आपण डायरेक्ट 10 क्विंटल कापूस द्यायचा तर आपल्याला चेक देते, पण आपलं समोर मग काम होणार नाही, त्यामुळे आपण 4000 रुपयेपर्यंत चिल्लर विकू राहिलो। चिल्लर विकून बी तर त्याच्यात काम होत नाही। माझ्याकडे मी आता औषधाच्या दुकानावर आलेलो आहे आणि मला तुरीवर फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि माझा जर एक दिवस जर झुकला, मजूर माझं बसून राहील। मी आता वय वृद्ध 65 पायी आलेलो आहे 4 किलोमीटर, आणि दुकानदार पैसे घेईन। मी आता काय कुठं बँकेत जाऊ का काय जाऊ मला काही सांगता येत नाही। यासाठी मी फार अडचणीत आहे, चहा प्यायला पैसे नाही माझ्याजवळ आता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।